सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. गाईज, मला माहिती आहे की तुम्हाला माझी रेसिपीची व्लॉग खूप आवडतात, म्हणून आज मी आणलेली आहे खूप सिंपल रेसिपी जी आहे कॉर्न चॅट. पाऊस पडल्याच्या नंतर सगळेच कॉर्न चॅट खातात, त्यामुळे आज मी तुम्हाला ह्याची रेसिपी दाखवणार आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला ह्याला तोडायला लागेल, जो की मी तोडून घेतलेला आहे. आणि ह्याचे जे पण दाणे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊ. जेव्हा ते कच्चं असेल तेव्हाच काढून टाकायचं. जेव्हा ते उकडलं ना गाईज, मग ते थोडंसं हार्ड होऊन जातं, कारण की ते अर्ध तुटतं. त्यामुळे आपण कच्चा त्याला सोलून घेत आहोत. आणि काही सगळ्यात पहिले दोघांना पण वरचे सगळे दाणे काढतो आणि त्यानंतर मी तुम्हाला आपली पुढची रेसिपी दाखवतो. आणि गाईस, तुम्ही बघू शकताय किती इझिली निघत आहेत दाणे. गाईस, तुम्ही बघू शकताय ते मम्मीने आणि मी हे सगळे दाणे सोलून टाकलेले आहेत. आणि आता पुढची रेसिपी आहे आपल्याला, त्यामध्ये ती आपण आता किचन मध्ये जाऊन करूया. चलो आपण किचन में जाते हैं. गाइस, आता आपण आपले कॉर्न पहिले उकडून घेऊ. तो आपण आपले जे पण कॉर्न आहे त्यांना ठेवलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये आता पाणी टाकत आहोत. आपलं पाणी टाकून झालेलं आहे आणि आपण आता थोडंसं मीठ टाकूया. गाइस, आपण मीठ पण टाकून झालेलं आहे आणि 5 मिनिटं आपण ह्यांना असंच बॉईल करून घेऊया. आणि त्यानंतर मग आपण आपली पुढची रेसिपी करूया. आपले कॉर्न जोपर्यंत उकडत आहे तोपर्यंत आपण इकडे सगळी प्रिपरेशन केलेली आहे. आपण कांदा, टोमॅटो, मिरची, लिंबू आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. गाइस, आपले कॉर्न उकडून आलेले आहेत आणि मस्त टन फुगलेले आहेत. इतके मोठे मोठे फुगलेले आहेत. तो आपण आता ह्यांनी चाळणीमध्ये काढून घेऊया. करूया गॅस बंद. गाइस, आपण इकडे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो आणि चाट मसाला घेतलेला आहे. जे कॉर्न आहेत ते उकडून झालेले आहेत आणि आपण त्यांना एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. सो आपण आपला जो चिरलेला कांदा आहे तो आपण ह्याच्यामध्ये टाकून देऊया. त्यामध्ये टोमॅटो, टोमॅटो पण टाकून झालं आपलं. आणि आपण टाकणार आहोत आता मिरची. मिरची टाकून झाल्याच्या नंतर आपण टाकूया आता कोथिंबीर. कोथिंबीरच्या नंतर आपण टाकणार आहोत मीठ, मसाला. गाइस, इतकं सगळं टाकल्याच्या नंतर आपण आपलं लिंबू ह्याच्यामध्ये पिळून घेऊया. गाइस, आपण आता ह्याच्यामध्ये ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि चाट मसाला टाकूया. चिली फ्लेक्स, चाट मसाला. आपलं सगळं टाकून झालेलं आहे. आता आपण ह्याला मिक्स करूया, त्यानंतर आपण टेस्ट करू. गाइस, इकडे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला जो कॉर्न चॅट आहे तो रेडी झालेला आहे. आणि आता मी ह्याला आपल्या बाउल मध्ये टाकतो आणि टेस्ट करतो.
कॉर्नच्यात आपण आपल्या बाउलमध्ये टाकून झालेले आहेत आणि आता मी याला टेस्ट करतो. गाईस खूप चांगले झालेले आहेत कॉर्नच्याट आपला जो. आणि ही जी कॉर्नच्याटची रेसिपी तुम्ही खूप इझिली करू शकतात. आणि पावसाळ्याचा सीझन आहे आणि मार्केटमध्ये कॉर्न आपल्याला खूप इझिली मिळून जातात. सो ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि आजचा ब्लॉग मी इथे एंड करत आहे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया असेच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज. मजा करा.